शकतो आणि कशा प्रकारे आपण सोलार एनर्जी ही भविष्यासाठी रिलायबल करू शकतो। काय आहे नवीन धोरण? आता मी याच्यामध्ये विशेषतः 2 बदलांबद्दल बोलणार आहे, जे 2 बदल सोलार ग्राहकांच्या वीज सेव्हिंगवरती काहीसा प्रभाव टाकू शकतात। तो म्हणजे पहिला आहे GSC आणि दुसरा आहे TOD। हे बदल सांगायच्या अगोदर मी तुम्हाला मुख्यतः एक विषय सांगतो। अगोदर काय होतं ना, 19 किलोवॅटच्या पुढील सोलार ग्राहकांना 7 तासाचं सेटलमेंट मिळायचं नाही, तेही कुठलं? पीक होवरमधलं। यामध्ये यायचं संध्याकाळचा 5चा वेळ आणि रात्रीचा 12चा वेळ, कारण की मोस्टली तुमची वीजची गरज ही त्या पिरियडमध्ये असतो। तो सुद्धा एक TOD झोन येतो, म्हणजे टाइम झोन आहे। बघा, हा जो पीक टाइम आहे याला आपण म्हणतो हाय कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटी टाइम, म्हणजे तो टाइम आहे संध्याकाळी 5 ते 12चा। आता अगोदर काय व्हायचं ना, 19 किलोवॅटच्या वरील ग्राहकांना जे सेटलमेंट मिळत नव्हतं 7 तासांचं, ते आता 10.1 किलोवॅट पासून चालू होणार, जो की सोलार ग्राहकांच्या वीज सेव्हिंगला बराच प्रभावित करेल। आता GSC काय आणि